नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं MPSC कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज ह्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्शन कमिशनबद्दल जाणून घेणार आहोत. भारतीय संविधानाचे कलम 324मध्ये निवडणूक आयोगाबद्दल तरतूद केलेली आहे. त्या अनुषंगाने निवडणूक आयोगावरती संसदेच्या निवडणुकीची, तसेच राज्य विधिमंडळाच्या निवडणुकीची, तसेच राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पार्लमेंट, स्टेट लेजिस्लेचर, प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट या सर्वांच्या निवडणुकांची जबाबदारी निवडणूक आयोगावर सोपवण्यात आली आहे. त्या अनुषंगाने निवडणूक आयोग त्यावरती सुप्रिटेंडन्स, डायरेक्शन आणि कंट्रोल ठेवत असतो. निवडणूक आयोग ही एक ऑल इंडिया बॉडी आहे, जी सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटला कॉमन आहे. एक गोष्ट इथं लक्षात घेणं आवश्यक आहे मित्रांनो, की राज्यांमधील ज्या पंचायती आणि म्युन्सिपाल्टीज इलेक्शन असतात, म्हणजे पंचायत आणि नगरपालिकेच्या ज्या निवडणुका असतात, त्या राज्याच्या स्टेट इलेक्शन कमिशनमार्फत पार पाडतात. निवडणूक आयोगाची रचना. निवडणूक आयोगामध्ये मुख्य निर्वाचन आयुक्त आणि त्याखेरीज जेव्हा राष्ट्रपतीस वाटेल तेव्हा आणखीही काही निवडणूक आयुक्त असतात. या अनुषंगाने एक पॉईंट महत्त्वाचा आहे मित्रांनो, की जेव्हा राष्ट्रपती अन्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक करतात, त्यावेळेस जे निवडणूक आयोगाचे मुख्य निर्वाचन आयुक्त असतात, ते निवडणूक आयोगाचे ॲज अ चेअरमन म्हणून ॲक्ट करतात. तसंच ज्या पद्धतीनं राष्ट्रपती इलेक्शन कमिशनर्सची नेमणूक करतात, अगदी त्याच पद्धतीने रिजनल कमिशनर्सला देखील अपॉइंट करता येतं. ह्या दोघांच्याही सर्व्हिस कंडिशन्स राष्ट्रपतीच ठरवतात. मित्रांनो, निवडणूक आयोगाचा प्रवास एक सदस्यीय ते बहुसदस्यीय राहिलेला आहे. त्याची स्थापना 1950ला झाली. नंतर 15 ऑक्टोबर 1989पर्यंत तो एक सदस्यीय आयोगच होता. नंतर 61वी घटनादुरुस्ती करण्यात आली. त्या अनुषंगाने 16 ऑक्टोबर 1989ला प्रेसिडेंटनी 2 इलेक्शन कमिशनर्सची नेमणूक केली. त्यामुळं हा आयोग बहुसदस्यीय बनला. यामागं कारण असं होतं की 61व्या घटनादुरुस्तीने मतदारांचं वय 21वरून 18 करण्यात आलं. परत ही बॉडी एक सदस्यीय बनली जानेवारी 1990मध्ये. नंतर परत 1993ला राष्ट्रपतींनी 2 अन्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक केल्याने हा निवडणूक आयोग परत बहुसदस्यीय बनला. मित्रांनो, चीफ इलेक्शन कमिशनर अर्थात मुख्य निर्वाचन आयुक्त आणि जे अन्य निवडणूक आयुक्त असतात, त्यांना इक्वल पॉवर्स आणि त्यांना इक्वल सॅलरी असतात. जे अन्य निवडणूक आयुक्त असतात ते मुख्य निर्वाचन आयुक्ताला सबऑर्डिनेट नसतात कुठल्याही पद्धतीमध्ये. तर त्यांची जी सॅलरी असते, त्यांचा जो पेमेंट असतो, त्यांचे अलाउन्सेस असतात, ते सुप्रीम कोर्टच्या जजसारखे असतात. मित्रांनो, अन्य निवडणूक आयुक्त किंवा मुख्य निर्वाचन आयुक्त यांच्यामध्ये जर डिफरन्स ऑफ ओपिनियन असेल तर तो मेजॉरिटीने सोडवला जातो. सर्व मेंबर्सचा कार्यकाळ हा 6 वर्ष किंवा वयाच्या 65 वर्ष पूर्ण होईल एवढा असतो. यापैकी जे अर्लियर असेल ते. निवडणूक आयोग आपली स्वायत्तता कशी राखतो ते आपण बघूयात. त्यासाठी भारतीय संविधानामध्ये काही सेफगार्ड्स प्रोव्हाइड केलेले आहेत, ते आपण बघूयात. मित्रांनो, चीफ इलेक्शन कमिशनर इज प्रोव्हाइडेड विथ द सिक्युरिटी ऑफ टेन्युअर. म्हणजे मुख्य निर्वाचन आयुक्तांना त्यांच्या कार्यकाळाची हमी दिलेली आहे. ही कॅनॉट बी रिमूव्ड फ्रॉम हिज ऑफिस एक्सेप्ट इन द सेम मॅनर अँड ऑन द सेम ग्राउंड्स ॲज अ जज ऑफ द सुप्रीम कोर्ट. त्यांना त्यांच्या पदावरून दूर करता येत नाही. त्यांना जर त्यांच्या पदावरून दूर करायचं असेल तर सुप्रीम कोर्टच्या जजेसना ज्या पद्धतीनं आणि ज्या ग्राउंड्सवरती काढलं जातं त्याच पद्धतीने काढलं जातं. म्हणजेच त्यांना काढण्यासाठी पार्लमेंटच्या दोन्ही हाऊसमध्ये एक रिझॉल्युशन पास करावं लागतं स्पेशल मेजॉरिटीने. मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून दूर करण्यासाठी 2 कारणं असतात. एक म्हणजे गैरवर्तन आणि दुसरी म्हणजे अकार्यक्षमता. ह्या 2 बाबींवरून मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून दूर करता येतं.
शिवाय मुख्य निवडणूक आयुक्तांना एकदा पदावरती नेमणूक केल्यानंतर त्यांना अपायकारक होईल अशा तरतुदी करता येत नाहीत. मित्रांनो, एक परीक्षेच्या दृष्टीने देखील महत्त्वाचा मुद्दा आहे की एनी अदर इलेक्शन कमिशनर और रीजनल कमिशनर कॅनॉट बी रिमूव्ड फ्रॉम द ऑफिस एक्सेप्ट ऑन द रेकमेंडेशन ऑफ द चीफ इलेक्शन कमिशनर. मित्रांनो, जे अदर इलेक्शन कमिशनर असतात म्हणजे अन्य निवडणूक आयुक्त किंवा जे रिजनल कमिशनर्स नेमलेले असतात राष्ट्रपतींकडून, त्यांना चीफ इलेक्शन कमिशनरच्या रेकमेंडेशनशिवाय काढता येत नाही. परंतु असं रेकमेंडेशन प्रेसिडेंटला बंधनकारक नाही. हे आहेत सेफगार्ड्स निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेसाठी आपल्या राज्यघटनेमध्ये. परंतु यामध्ये देखील काही फ्लॉज आहेत, ते आपण बघूयात. निवडणूक आयोगातील काही महत्त्वाच्या त्रुटी त्या म्हणजे देअर इज नो प्रिस्क्राइब्ड क्वालिफिकेशन. द कॉन्स्टिट्यूशन हॅज नॉट प्रिस्क्राइब्ड द क्वालिफिकेशन फॉर द मेंबर्स ऑफ द इलेक्शन कमिशन. त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारचं लीगल किंवा एज्युकेशनल किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह किंवा ज्युडिशियल अशा कुठल्याही प्रकारचं क्वालिफिकेशन मेन्शन केलेलं नाही. त्याशिवाय त्यांची टर्म देखील स्पेसिफाय केलेली नाही. तसंच त्यांना फर्दर अपॉइंटमेंटसाठीही डिबार केलेलं नाही. याचाच अर्थ ते फर्दर अपॉइंटमेंटसाठी पात्र असतात. मित्रांनो, आता आपण इलेक्शन कमिशनचे मुख्य कार्य बघूयात. 3 प्रकारची कार्य त्यांची असतात. एक प्रशासकीय, नंतर ॲडव्हायझरी आणि क्वासी ज्युडिशियल. तर ओव्हरऑल आपण त्यांचे कार्य बघूयात. सर्वात महत्त्वाचं कार्य म्हणजे इलेक्शन कमिशनचं आहे की ते टेरिटोरियल एरियाज डिटरमाइन करणं. म्हणजे जे मतदारसंघ आहेत, डिलिमिटेशन कमिशन ॲक्ट पार्लमेंटने पास केल्यानंतर त्या अनुषंगाने त्याच्या बळावरती त्या अनुषंगाने टेरिटोरियल एरियाज फ्रेम करणं, डिटरमाइन करणं हे इलेक्शन कमिशनचं मुख्य कार्य आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इलेक्टोरल रोल्स तयार करणं, तसेच इलेक्शन्सच्या डेट तयार करणं, त्यांचं स्केड्यूल्स बनवणं, नंतर एखाद्या पार्टीला मान्यता देणं, तसेच त्यांना इलेक्शन सिम्बॉल्स देणं, हे देखील कार्य इलेक्शन कमिशनचं आहे. त्याशिवाय एखादा डिस्प्यूट असेल पॉलिटिकल पार्टीच्या रेकग्निशन संबंधी, तर त्यासंबंधी देखील निर्णय ॲज अ कोर्ट ॲक्ट करून इलेक्शन कमिशन देत असं. शिवाय सर्वात महत्त्वाचं फंक्शन म्हणजे इलेक्शन कमिशनचं ते म्हणजे आचारसंहिता लागू करणं, की जी प्रत्येक पार्टीला ऑब्झर्व करावं लागती आणि प्रत्येक कॅन्डिडेटला ऑब्झर्व करावं लागती इलेक्शनच्या वेळेस. याशिवाय एक रोस्टर देखील तयार करण्याचं काम इलेक्शन कमिशन करतं, जेणेकरून एक पर्टिक्युलर पॉलिसी फॉलो केली जाते प्रत्येक पॉलिटिकल पार्टीजनी, की जे रेडिओवरती आणि टी व्हीवरती पब्लिसिटी ॲड्स असतात ते कसे प्रिपेअर केले जाईल, ते कसे दाखवले जाईल, म्हणजे त्यामध्ये फेअर डिस्ट्रीब्युशन होईल. अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे मेंबर्स ऑफ पार्लमेंट असतं त्यांचे जे डिस्क्वालिफिकेशन संबंधीचे डिस्प्यूट उद्भवतात, जे वाद उद्भवतात, त्यावरती प्रेसिडेंटना ॲडवाईज करण्याचं काम देखील इलेक्शन कमिशन करीत असतं. तसंच गव्हर्नरला देखील ॲडवाईज करतात. बऱ्याच वेळेस निवडणुकीमध्ये रिगिंगचे प्रश्न उद्भवतात, नंतर बूथ कॅप्चरिंग होते, नंतर व्हायलन्स होतो किंवा अदर इरेग्युलॅरिटीज होते. तर अशा केसमध्ये इलेक्शन कॅन्सल करणं, पोल्स कॅन्सल करण्याचा हक्क देखील इलेक्शन कमिशनला आहे. अजून एक महत्त्वाचं म्हणजे जेव्हा प्रेसिडेंट रूल असतं तेव्हा प्रेसिडेंटला सांगणं की आता इलेक्शन होऊ शकतात की नाही, हे देखील इलेक्शन कमिशनचं काम आहे. आणि इमर्जन्सीमध्ये ज्यावेळेस एक्सटेंड केलं जातं त्यावेळेस देखील ॲडवाईज केलं जातं. टू रजिस्टर द पॉलिटिकल पार्टीज फॉर द पर्पज ऑफ इलेक्शन्स अँड ग्रँड देम स्टेटस ऑफ द नॅशनल ऑर द स्टेट पार्टीज ऑन द बेसिस ऑफ देअर पोल परफॉर्मन्स. ज्या पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांना नॅशनल किंवा स्टेट पार्टीजचं जे स्टेटस आहे ते देखील अलॉट करण्याचं काम इलेक्शन कमिशनचं असतं. इलेक्शन कमिशन इज असिस्टेड बाय डेप्युटी इलेक्शन कमिशनर्स. इलेक्शन कमिशनर्सना असिस्ट करण्यासाठी डेप्युटी इलेक्शन कमिशनर्स देखील असतात. दे आर ड्रॉन फ्रॉम द सिव्हिल सर्व्हिसेस. त्यांची नियुक्ती सिव्हिल सर्व्हिसेस मार्फत केली जाते. मित्रांनो, स्टेट लेवलवरती
इलेक्शन कमिशन इज असिस्टेड बाय चीफ इलेक्टोरल ऑफिसर. स्टेट लेवलवरती इलेक्शन कमिशनना मदत करण्यासाठी चीफ इलेक्टोरल ऑफिसरची नेमणूक केली जाते. हु इज अपॉइंटेड बाय द चीफ इलेक्शन कमिशनर इन कन्सल्टेशन विथ द स्टेट गव्हर्नमेंट. त्याची नेमणूक कोण करतं तर चीफ इलेक्शन कमिशनर म्हणजे मुख्य निर्वाचन आयुक्त कोणाच्या कन्सल्टेशननी तर ते स्टेट गव्हर्नमेंटच्या कन्सल्टेशननी करतात. त्याशिवाय डिस्ट्रिक्ट लेवलवरती देखील कलेक्टर ॲक्ट्स ॲज द डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर. जो कलेक्टर असतो तो डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर म्हणजेच RO म्हणून ॲक्ट करतो. ते रिटर्निंग ऑफिसरची नियुक्ती करतात फॉर एव्हरी कॉन्स्टिट्युएन्सी इन द डिस्ट्रिक्ट अँड प्रिसाइडिंग ऑफिसर फॉर एव्हरी पोलिंग बूथ इन द कॉन्स्टिट्युएन्सी. कलेक्टर आपल्या सबऑर्डिनेटमध्ये रिटर्निंग ऑफिसरची नेमणूक करते प्रत्येक पोलिंग बूथवरती. तर मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी आहेत इलेक्शन कमिशनच्या बाबतीत. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा या चॅनलला. धन्यवाद.